मित्र आता ह्या चणा आहे तर याचं निरीक्षण कधीही आपण जवळून करायचं. याच नाही तर कोणत्याही पिकाचं निरीक्षण आपल्याला जवळून करायचं. झाड व्यवस्थित पाहणे हे खूप गरजेचं राहते. तर त्यासाठी आता ह्या चणाचा प्लॉट आहे समजा, तर आता हा जो चणाचा प्लॉट आहे तर हा पूर्णपणे फुल अवस्थेत आहे आणि 50% समजा आता हा फळ अवस्थेत सुद्धा आहे. आता ह्या कळ्या बघून घ्या. ह्या जर आपल्याला कुठेही समजा काळ्या पडलेल्या दिसत असेल किंवा चिमलेल्या दिसत असेल तर या पिकाला न्यूट्रिशन खूप कमी मिळालं असं तुम्ही समजू शकता, किंवा मग पाणी कमी मिळालं, पाण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी पडलं या पिकाला असं होऊ शकते. तर तुम्ही पाणी जर व्यवस्थित दिलं असेल तरी सुद्धा हा जर प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असेल, आता इथे बघा, आता ह्या ज्या कळ्या आहे ह्या चांगल्या अवस्थेत आहे, कुठेही तुम्हाला काळ्या पडलेल्या किंवा चिमून तुम्हाला दिसत नाही, तर व्यवस्थित याची फुलधारणा आहे, चांगली आहे आणि फळामध्ये याचं रूपांतर होत आहे. तर तुम्हाला जर असं कुठेही झाडावर दिसत असेल की फुलं जे आहे किंवा ह्या कळ्या आहे समजा या चिमलेल्या किंवा काळ्या पडलेल्या दिसून येत असेल तर याला न्यूट्रिशनची गरज आहे. तर या पिकाला खूप महत्त्वाचं आहे न्यूट्रिशन देणं. असं समजायचं की यावर जी तिसरी जी फवारणी आहे, तिसरी किंवा दुसरी, ही आपली चुकलेली आहे किंवा त्यामध्ये एखादं टॉनिक किंवा एखादा घटक मिस झालेला आहे असं तुम्ही समजू शकता. तर यामध्ये या कंडिशनमध्ये आपल्याला बोरॉन हे घटक मारणे गरजेचं राहते. बोरॉन हा जो घटक आहे हा आपल्या टॉनिकमध्ये होता का नाही हे सुद्धा तुम्ही चेक करून बघा. जे तुम्ही फवारणी केली, जे एखादं टॉनिक तुम्ही मारलेलं असेल तर त्यामध्ये बोरॉन हा घटक आहे की नाही हे पाहून घ्या. कारण मित्रमंडळी, बोरॉन हे घटक टॉनिकमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कारण जे फुल अवस्थात कोणतंही पीक असते तर ते फुलधारणा त्याची चांगली होते आणि त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये हे बोरॉन घटक खूप चांगल्या प्रकारे काम करते. तर हे एक घटक खूप महत्त्वाचं असते. तर जेव्हा कधी तुम्ही कृषी केंद्रातून औषध तुम्ही आणायला जाता तर हे घटक असणं महत्त्वाचं आहे. तसेच टॉनिकमध्ये समजा मॅग्नेशियम, पोटॅशियम अशा प्रकारचे घटक असते. फोलिक ॲसिड वगैरे, मॅग्नेशियम, त्याचसोबत कॉपर इत्यादी असे घटक असते. तर त्याचसोबत बोरॉन हे घटक सुद्धा असणं महत्त्वाचं आहे. मित्रहो, ही माझ्या अनुभवावरून सांगत आहे. आधी मी बोरॉन हे घटक मी जास्त पाहत नव्हतो, पण थोडं मी निरीक्षण केलं. सुरुवातीत माझ्या ते लक्षात आलं नाही, परंतु नंतर मग थोडी रिसर्च केली आणि त्यानंतर मला माहीत पडलं. तेव्हापासून मी बोरॉन हे घटक नक्की मी पाहत असतो कोणत्याही टॉनिकमध्ये. ह्याच नाही तर कोणत्याही पिकावर मी जेव्हा फवारणी करतो तेव्हा बोरॉन हे घटक नक्की पाहत असतो की त्यामध्ये समाविष्ट आहे की नाही. नसेल तर मग स्पेशल बोरॉनचं एक वेगळं औषध घ्यायचं आणि त्याची फवारणी नक्की करायची. आणि मित्र हो, प्लीज कमेंट करा की तुम्ही कोणतं टॉनिक किंवा कोणती फवारणी, तिसरी किंवा चौथी किंवा शेवटची फवारणी तुम्ही कोणती या पिकावर तुम्ही केलेली आहे. प्लीज मला कमेंट करा आणि त्यामध्ये कोणते कोणते घटक समाविष्ट होते ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.